हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि मी तुमच्या समोर घेऊन येत आहे 2019चा एमपीएससी कॉम्प्रिहेन्शन. 2019चा जो पेपर आहे आपला सीसॅटचा त्याच्यामधला आपण कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करूया. फाईन फ्रेंड्स, पहिल्या लेक्चरमध्ये आपण जर तुम्ही पहिलं लेक्चर बघितलं नसेल की एमपीएससीचं कॉम्प्रिहेन्शन स्किल कसं सॉल्व्ह करायचंय, तर या लेक्चर आधी ते लेक्चर नक्की बघा की त्या लेक्चरच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या इथं आपण अप्लाय करणार आहोत. फाईन फ्रेंड्स, आता जो आपला पहिला पॅसेज आहे तो आहे कचऱ्यातून कमवा. ओके, म्हणजे आपल्या पहिल्या टायटलच आहे आपल्या पहिल्या पॅसेजचं. चला तर मग सॉल्व्ह करूया. निगडी व चिंचवड येथील सेंट उर्सुला व सेंट एंड्रूड शाळेतील मुलांनी 539 किलो प्लास्टिकचा कचरा कुंड्यात आणि नदीमध्ये जाणार नाही याची खात्री केली. म्हणजे त्यांनी काय केले, प्लास्टिक वेस्टचं मॅनेजमेंट ह्याच्याबद्दल हा पॅसेज दिसतोय की कचऱ्यातून कमवा, म्हणजे कचऱ्यातून म्हणजे वेस्ट टू वेल्थ हे ह्या त्यांनी पॅसेज दिलेला आहे. सुशांत राज, आता हा सुशांत राज आहे, या सामाजिक कार्यकर्त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचऱ्याचा पुन्हा वापर करण्याचे पैसे मिळतात या संबंधी जागृती निर्माण केली. म्हणजे सुशांत राजने काय केलं की कचऱ्याचं जे वर्गीकरण आहे ते केलं आणि कचऱ्याचा जो पुन्हा वापर करण्यासाठी जे पैसे मिळतात त्या संबंधी काय केले, यांनी जागृती केली. त्या म्हणाल्या, आपण अशी कल्पना करूया की सर्व शाळांनी अशी कृती केल्यास कचरा कुंड्यात प्लास्टिकचा कचराच नसेल, आपण वापरलेली प्रत्येक गोष्ट जी आता आपल्याला उपयोगाची नाही ती कच्चा माल असून त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापर केलाच पाहिजे. म्हणजे अशी कल्पना जे आहे की जो पण वापर आहे कच्चा मालचा त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केलाच पाहिजे, असं कोण म्हणाल्यात, सुशांत राज या सामाजिक कार्यकर्त्या म्हणाल्यात. पुढं, पिंपरी चिंचवड मधील आंतरराष्ट्रीय लायसनचे प्रेसिडेंट, आता हे पिंपरी चिंचवड मधील ओके, जे आंतरराष्ट्रीय लायसनचे जे प्रेसिडेंट होते ज्यांचं नाव आहे विवेक नायगवाडीकर आणि कोषाध्यक्ष लायन प्रकाश कोस्पेकवार, या विद्यार्थ्यास 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या त्यांच्या पालकांचा आदर करा, कचऱ्यांचे वर्गीकरण करा आणि जगातील एकतरी व्यक्तीस जग ढोबळते पाहण्यास मदत करा. ओके, असं कुणी सांगितलं, पिंपरी चिंचवड मधील आंतरराष्ट्रीय लायसनचे प्रेसिडेंट लायन आणि विवेक नानी वडेकर आणि कोषाध्यक्ष लायन प्रकाश कोस्पेकवार. ओके ओके, तर म्हणजे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं या पॅसेज मध्ये काय दिलंय, निगडी चिंचवड मध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा कुंड्यामध्ये नदीमध्ये जाणार नाही हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये सुशांत राज ह्या कार्यकर्त्या होत्या. पिंपरी चिंचवड मध्ये कोणी, कोषाध्यक्ष आणि विवेक नायकवाडीकर प्रेसिडेंट, यांच्याबद्दल आपल्याला पाहिलंय. ओके, आता नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. टीए चे शैक्षणिक सल्लागार सुशांत राज यांनी ओला व सुका कचरा कसा ओळखायचा याचा सोपा मार्ग सांगितला. देवानी निर्माण केलेल्या सर्व नैसर्गिक वस्तूचा समावेश ओल्या कचऱ्यात आणि मानवाने निर्माण केलेल्या सर्व वस्तूचा समावेश सुक्या कचऱ्यात. म्हणजे त्यांनी सांगितलं की जेवढा पण देवाने निर्माण केलाय नैसर्गिक त्याचं ओल्या कचऱ्यात रूपांतर असतंय, मानवाने निर्माण केलेल्या सर्व वस्तूचा सुक्या कचऱ्यात होतो. सर्व कचरा एकत्र केल्यास त्याचे मूल्य कमी होते, तो स्वतंत्र ठेवल्यास त्यापासून पैसा मिळतो. नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, म्हणजे आता ह्याच्यामध्ये सुशांत राजने अजून एक शैक्षणिक सल्लागार आहेत, त्यांनी अजून एक वक्तव्य काय केलंय की ओला कचरा आणि वाळला कचरा कसं, म्हणजे सुका कचरा याचं वर्गीकरण काचं महत्व सांगितलंय. पुढे जे आहे नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, श्यामला देसाई यांनी कचऱ्याचे वर्गीकरण केल्याने त्याचा प्रदूषण कमी करण्यासंबंधीचा बऱ्याच लोकांना फायदा झाल्याच्या गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे श्यामला देसाई काय म्हटलेल्या की कचऱ्याचं वर्गीकरण करून प्रदूषण कमी करा असं म्हणतायत. बऱ्याच लोकांना फायदा झाल्याचा काही गोष्टीचा उल्लेख केलाय. क्लीन गार्बेज मॅनेजमेंट प्रोचे ललित रोहित यांनी जमा झालेल्या सर्व प्लास्टिकची नोंद ठेवली. सेंट एंड्रू शाळेतील मुलांनी त्याच्यावर किती कमवले, 3,548 रुपये कमवले. तर उर्सुला शाळेतील मुलांनी 784 रुपये कमवले असे सांगितले. सेंट अँड्रूचे प्राचार्य सिखिरिया रोजी यांनी माहिती दिली की मोबाईलवरून पालकांना शाळेच्या संचालकांना संदेश पाठवल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करण्यास फायदा झाला. आता हे जे मॅनेजमेंट, क्लीन गार्बेज मॅनेजमेंटचे जे मुख्य आहेत ललित रोहित यांनी नोंद केली की या शाळेमधून किती विद्यार्थ्यांनी पैसे कमवलेत
आणि मोबाईलवरून पालकांना शाळेच्या संचालकास संदेश पाठवल्यामुळं त्याचा फायदा झालेला आहे. पुढं सेंट उर्सुलाच्या प्राचार्य भगिनी संध्या या म्हणाल्या की ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खतासाठी खड्डे खणण्याचे प्रशिक्षण देणे त्यांना आवडेल. म्हणजे जी विल्हेवाट जशी लावायची असते ओल्या खताची, तर त्यांनी काय केलं की कंपोस्ट खतासाठीचे जे खड्डे खणण्याचे प्रशिक्षण देणे त्यांना आवडेल असं त्या म्हणतायत. श्यामला देसाई यांनी कंपोस्टचे खड्डे खणण्यासाठी दोन्ही शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. ओके. लायन विवेक यांनी आश्वासन दिले की लायनचे स्वयंसेवक प्लास्टिक गोळा करण्याच्या संघटित प्रयत्नाचे समन्वय करतील आणि पिंपरी चिंचवड मधील कमीत कमी 10 शाळेचा समावेश करतील. म्हणजे लायन विवेक काय आश्वासन दिले की आमचे जे स्वयंसेवक आहेत ते प्लास्टिक एकत्रित करण्याचं काम करतील. कमीत कमी ह्यामध्ये 10 शाळेचा देखील समावेश असेल. सोनिया गांधी उद्योगाचे आमिर शेख म्हणाले की इतक्या मोठ्या प्रमाणात स्वच्छ प्लास्टिक गोळा केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल. म्हणजे जे पाणी वाया जाणार नाहीये तुम्ही कचरा पाण्यात जर जाऊ दिला नाही तर. त्यामुळे सरळ तुकड्यात रूपांतर होईल, याला मला आनंद होत आहे. या तुकड्या झालेल्या प्लास्टिकचे साच्याद्वारे पाईप सारखी विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातील. त्याचा उपयोग इमारती व शेतात केला जाईल. म्हणजे या जे तुकडे झालेले प्लास्टिक आहेत त्याचा साच्याद्वारे काय करता येईल, त्याचे पाईप्स तयार करू शकतो आपण. त्याचा उपयोग इमारती व शेतामध्ये लागलेल्या इन्स्ट्रुमेंट साठी सुद्धा करू शकतो. 539 किलो प्लास्टिक गोळा करण्याच्या घटनेने ज्या मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती वाचवल्या आहेत त्याच्या पुनर्वापराने पैशाची बचत झाली आहे. त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरल्याने फायदाच होईल असे ललित रोहित यांनी सांगितले. ते म्हणाले, देशाच्या साधन संपत्तीमध्ये 20,000 रुपयाची भर पडली आहे. आपल्या पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने याकडे लक्ष देऊन ते मॉडेल सर्व शाळेमध्ये सुरू करण्यात त्यांना बक्षीस द्यावे. हा जो पॅसेज आहे फ्रेंड्स, जो पण आपण आता वाचला, त्याच्यामध्ये लेखकाने डिस्क्रिप्टिव्ह अशी माहिती दिलेली आहे की आपण प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे, प्लास्टिकचा कचरा आहे, याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि विविध फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ह्या पॅसेज मध्ये आपल्याला जास्त करून पाहायला मिळते की प्रत्येक जे व्यक्ती आहेत त्यांनी काय सांगितले, त्यांनी काय करायला सांगितले, कुठल्या शाळेमध्ये काय झालं, हे आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिसते. ओके. आणि म्हणजे एक प्रकारे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच आहे, याच्यामध्ये लेखकाचा व्ह्यू पॉइंट वगैरे काही नाहीये. फाईन. आता हे जे आहे आपल्याला क्वेश्चन बघा, त्याच्यावरचा पहिला जो क्वेश्चन आहे तर आपल्याला जोड्या लावा आहे, ज्याच्यामध्ये आता आपण बघितलं की हा पॅसेज आपल्याला फॅक्च्युअल दिसतोय की इन्फॉर्मेशन उचलून टाकलेली आहे पूर्ण. त्याच्यामध्ये ज्या जोड्या लावा आहे त्याच्यामध्ये सुसान राज, ललित रोहित, भगिनी संध्या, लायन विवेक, आता जे आपण नाव असले तर त्याच्याच जोड्या लावण्यासाठीच आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे सुशांत राज, आता आपण सुशांत राजकडे जाऊया. सुशांत राज कोण होते? सुशांत राज या आपण पाहिलं होतं की शैक्षणिक सल्लागार होत्या पहिल्याच ह्याच्यामध्ये. आता या सुशांत राज याच्यामध्ये पॅरेग्राफ मध्ये जाऊन बघू शकतो आपण, सामाजिक कार्यकर्ता पण होत्या, शैक्षणिक सल्लागार आहे. तिथं पहिल्या 3rd स्टेटमेंट मध्ये दिसते की हे डायरेक्ट क्वेश्चन आहे. ह्याला क्वेश्चनला प्रत्यक्ष क्वेश्चन्स असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष आन्सर तुम्हाला डायरेक्ट पॅसेज मधून तुम्हाला फेच करता येतं ह्या क्वेश्चनचं. ओके. म्हणजे सुशांत राज ह्या तुमच्या शैक्षणिक सल्लागार होत्या. म्हणजे फर्स्ट ची जोडी जी आहे तुमची 3rd लागणार आहे. ओके. तर तुम्ही ऑप्शन्स कोणते कोणते एलिमिनेट करू शकता? 1st, 2nd आणि 4th. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन एलिमिनेट करायचे, डायरेक्ट तुम्ही ऑप्शन कडे जाऊ शकता की हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे एक जरी जोडी तुम्ही लावली तरी तुम्हाला आन्सर भेटणार आहे. अजून आपण बघू शकतो क्रॉस चेक करून, ललित रोहित कोण होते? स्वच्छ व कचरा नियोजन व्यवस्थापन म्हणून ते काम करत होते. क ची जोडी जी आहे त्या प्राचार्य भगिनी संध्या सेंट उर्सुलाच्या होत्या. ललित रोहित जे होते कचरा व्यवस्थापनसाठी काम करत होते आणि लायन विवेक जे होते हे प्रेसिडेंट ऑफ PMSC होते. आता हे आपण बघू शकतो ललित रोहित. आपल्याला बघायची गरज नाहीये कारण की आपल्याला माहिती आहे आपला आन्सर बरोबर आहे. एक क्रॉस चेक करण्यासाठी हो का. गार्बेज मॅनेजमेंटचे ते मुख्य होते आणि ह्या सेंट उर्सुलाच्या भगिनी प्राचार्य भगिनी संध्या होत्या. लायन विवेक कोण होते? स्वयंसेवक जे कार्यरत होते. म्हणजे आपल्याला समजले की आपलं आन्सर जे आहे ते बरोबर आहे. चला तर मग दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया.
दुसरा क्वेश्चन काय आहे आपला, खालील विधानांचा अभ्यास करा. खालील विधानांचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये पहिलं जे विधान आहे, परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. ओके, मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात आणि मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. आपण हे पॅसेज सोडवतानाच बघितलं होतं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टी ओल्या कचऱ्यामध्ये असतात आणि मानवाने केलेल्या सुक्या कचऱ्यामध्ये असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये अ आणि ब बरोबर आहे. आपण पॅसेज वाचताना खूप एम्फसिस केलं होतं या गोष्टीला. फाईन फ्रेंड्स, तर बघूया सेकंडचं जे आन्सर आहे हे 4 आहे. ओके, बरोबर आहे. आता थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल? ओके, कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल? जेव्हा कचऱ्याचे वर्गीकरण दुसऱ्यांदा वापरण्यासाठी प्रक्रिया करून पैसे मिळवल्यास. ओके, नगरपालिकेने ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास, जेव्हा सर्व प्लास्टिकचे कचऱ्याचे दुसऱ्यांदा वापरण्यासाठी वर्गीकरण करून पुन्हा त्याला वापरल्यास. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन कचरा कुंडीमध्ये कचरा केव्हा नसेल असा क्वेश्चन विचारलेला आहे.